मुंबई वाचली पाहिजे, संकट नीट ओळखा। कार्यकर्ता मेळाव्यामध्ये राज ठाकरेंचा मनसैनिकांना कानमंत्र। मुंबई वाचवण्यासाठी जबाबदारी आपली। मुंबई गुजरातला पाहिजे, हे गुजरातवाल्यांचं स्वप्न। ठाकरेंची भाजपवर टीका। ठाकरेंची शिवसेना आणि मनसेचं जागावाटप पूर्ण, मात्र मनसेच्या उमेदवारांच्या नावाच्या यादीची प्रतीक्षाच। उमेदवार अर्ज दाखल करेपर्यंत यादी जाहीर न करण्याची रणनीती। पुण्यामध्ये दोन्ही राष्ट्रवादी एकत्र लढणार। अजित पवार 125 तर शरद पवार 40 जागा लढवणार। आज अधिकृत घोषणा, तर पिंपरी चिंचवड महापालिकेतही दोन्ही राष्ट्रवादी एकत्र। अजित पवारांची घोषणा। अजित पवारांच्या पुण्यातील निवासस्थानी रात्री उशिरापर्यंत खलबतं। उमेदवारांच्या चिन्हासंदर्भात रणनीती। जिथे तुतारीचे उमेदवार जास्त, तिथे घड्याळाचे उमेदवार तुतारी चिन्हावर उभे केले जाणार। मुंबई महापालिकेसाठी भाजपची 66 जणांची पहिली यादी जाहीर। भाजपकडून मध्यरात्री जवळपास 100 पेक्षा अधिक एबी फॉर्मचं वाटप। बंडखोरांना गाफील ठेवत थेट उमेदवारांना एबी फॉर्म सुपूर्द। मुंबईमध्ये भाजपकडून युवा चेहऱ्यांना संधी। नवनाथ बन, नील सोमय्या, तेजिंदर सिंग तिवाना, शिवानंद शेट्टी यांना संधी। सर्वांना एबी फॉर्मचं वाटप। अर्ज दाखल केला, आज दाखल करणार अर्ज। उद्धव ठाकरेंकडून एबी फॉर्म वाटण्यास सुरुवात। मातोश्रीवर बोलवून नावं निश्चित झालेल्यांना एबी फॉर्म। आमदार सुनील प्रभूंचा मुलगा अंकित प्रभू यांना ही उमेदवारी। नागपुरात महायुती तुटण्याच्या मार्गावर। भाजपकडून शिंदेच्या शिवसेनेला 1 अंकी जागांचा प्रस्ताव दिल्याने युती फिसकटण्याची चिन्ह। नागपुरात भाजपनं स्वबळावर लढावं असा सूर। मुंबईमध्ये शरद पवारांच्या राष्ट्रवादीला धक्का। राखी जाधव यांची पक्षाला सोडचिठ्ठी। भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची माहिती। बदलापुरातील भाजपच्या नगरसेविका प्रणिता कुलकर्णींचा व्हिडिओ व्हायरल। मतदानाला यायचं नव्हतं तर पैसे का घेतलेस? प्रणिता कुलकर्णींचा भर रस्त्यावर मतदाराला सवाल। महायुतीमध्ये अद्याप काही जागांवरून संभ्रम असल्याची माहिती। शिवसेनेच्या नेत्यांची एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी रात्री उशिरापर्यंत बैठक। काही उमेदवारांना रात्रीच एबी फॉर्म दिल्याची माहिती।